काश्मीर बनेगा हिजबुल्ला, काय संबंध आपल्या देशाचा? हिजबुल्ला ही लेबनॉनमधील आतंकवादी संघटना आहे. तिला अमेरिका, इस्रायल आणि सौदी अरेबिया या देशांनी आतंकवादी संघटना घोषित केली. ती लेबनॉन या देशामध्ये शिया मुस्लिमांची राजकीय आणि लष्करी संघटना आहे. जरा जिओपॉलिटिक्स पण समजून घ्या. सौदी, दुबई, कतार, कुवेत, बहरीन हे पण मुस्लिम राष्ट्र आहेत. मग ते गप्प का? इथे भारतात प्रदर्शने करून राजकीय अस्थिरता का निर्माण करता येते? तिकडे इराणवाले सेलिब्रेट करतायत कारण इराण हा पार्शियन कंट्री होता आणि 1979 नंतर त्यांच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर निर्बंध लावली होती. इराणच्या वुमेन्स फुटबॉल टीमने ऑस्ट्रेलियात चालू असलेल्या एशिया कपमध्ये राष्ट्रगीताचाही बॉयकॉट केला आणि आपल्या इकडच्या महिला सौदी या देशालाही काफिर देश तिकडे इराणच्या महिला नाचतायत, जल्लोष साजरा करतायत आणि भारतातल्या महिला रडतायत. गंदी लेडीज है ना, वो गंदा डांस करना चाहते तो इंडिया में आ जाए. यहाँ तो वो गंदा देश नहीं है, वो इस्लामिक देश है जिसमें ईमान है. एवढाच भारत देश गंदा असेल आणि तो इराण इमानी असेल, मग इथे का राहता? जा ना तिकडेच. हम मोदी को नहीं जानते, हम उनको जानते जो हमारे रहबर थे. हम भलाई से हिंदुस्तान में हो, हमारे रहबर खामनाई थे और खामनाई रहेंगे. आणि तर काय आम्हाला मोदीशी काय घेण्यात देणार नाही, पण इराणच्या खामनेविषयी जरूर आहे. करबलाच्या युद्धानंतर मुस्लिमांमधल्या शिया सुन्नी वादात भारताचा काय संबंध? APJ अब्दुल कलाम बोलून गेले, देशापेक्षा काहीच मोठं नाही. ज्या देशात राहता त्याला सपोर्ट करा, नाहीतर ज्याला सपोर्ट करता त्या देशात जा. जय हिंद.